टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या संपूर्ण देशभरात युद्धाची मॉक ड्रिल आहे। म्हणजे समजा युद्ध झालं तर काय व्हायला पाहिजे, नागरिकांनी कशी काळजी घ्यायला पाहिजे याची मॉक ड्रिल आहे। आणि यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटीचं हे कंट्रोल रूम आहे आणि संपूर्ण शहरात अनाउन्समेंटची व्यवस्था जी आहे ती या स्मार्ट सिटीच्या कंट्रोल रूममध्ये आहे। जवळपास नागपूर शहरात प्रत्येक चौकामध्ये माईक लाऊडस्पीकर जे आहे ते लागलेले आहे, स्पीकर्स लागलेले आहे आणि नागरिकांना त्याची माहिती मिळावी एखाद्या मॉक ड्रिलची की एखाद्या आपत्तीची, त्याचं अनाउन्समेंटचं सेंटर जे आहे ते पोलिसांकडे आहे आणि नागपूर महानगरपालिकेच्या या स्मार्ट सिटी सेंटरमध्ये आहे। आणि या ठिकाणावरून संपूर्ण शहरात एकाच वेळेस अनाउन्समेंट करण्याची तयारी जी आहे ती या ठिकाणी आहे। एरवी आपत्ती व्यवस्थापनासाठी नागपूर महानगरपालिकेची ही स्मार्ट रूम जी आहे, स्मार्ट सिटीचं हे सेंटर जे आहे ते सज्ज असतं, परंतु उद्या देशभर युद्धाची मॉक ड्रिल होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पोलीस ती मॉक ड्रिल घेणार की जिल्हा प्रशासन घेणार की महानगरपालिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, परंतु यंत्रणा मात्र सज्ज आहे, पोलिसांची यंत्रणा सज्ज आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मॉक ड्रिलमध्ये प्रत्येक गोष्ट सांगितली जाणार आहे की समजा विमानातून हल्ला झाला तर नागरिकांनी काय काळजी घ्यायची, सायरन वाजल्यावर नेमकी काय काळजी घ्यायची आणि अशा वेळेस एकाच सेंटरमधून अनाउन्समेंटची जी व्यवस्था आहे ती या शहरामध्ये नागपुरात ही सज्ज आहे। आपण बघू शकतो हा माईक लागलेला आहे आणि संपूर्ण शहरात एका ठिकाणावरून अनाउन्समेंट केलं जाऊ शकतं। उद्या नेमकी मॉक ड्रिल कोण घेणार याची स्पष्टता अद्याप झालेली नसली तरी यंत्रणा मात्र नागपुरात सज्ज आहे। एकाच वेळेत संपूर्ण शहरात अनाउन्समेंट केल्या जाऊ शकते आणि त्याची यंत्रणा पोलिसांकडे पण आहे आणि नागपूर महानगरपालिकेकडे आहे। संपूर्ण यंत्रणा जी आहे ती उद्याच्या युद्ध सरावाच्या मॉक ड्रिलसाठी सज्ज आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।